ठाकरे गटाच्या नॉट रिचेबल असलेल्या नगरसेविका अखेर समोर आल्यात। डॉक्टर सरिता म्हस्केंनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली आहे। नाट्यमय घडामोडींनंतर म्हस्केंनी नार्वेकरांची भेट घेतली। सरिता म्हस्के गट स्थापनेवेळी या अनुपस्थित राहिल्या होत्या। शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा होती। तर आता सरिता म्हस्केंनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्याची माहिती समोर येते। दरम्यान सरिता म्हस्के नेमक्या कोण आहेत पाहूयात। मुंबईतील पवई चांदिवली परिसरातील नगरसेविका आहे। पेशानं होमिओपॅथी डॉक्टर, आधी काँग्रेसमध्ये होत्या। दोन 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळालं, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। गेल्या वर्षी ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केला। यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या आशा तायडेंचा त्यांनी 1803 मतांनी पराभव केला आहे। प्रचारात एकही बेकायदा बॅनर लावणार नाही हे आश्वासन त्यांनी मतदारांना दिलं आणि ते मतदारांना आवडलं। तर याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, अखेर सरिता म्हस्के या रिचेबल झाल्या, त्यांनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली, काय अधिक माहिती? कालपासून गटस्थापनेला जाणाऱ्या ठाकरेंच्या 64 नगरसेवकांची उपस्थिती आणि एक नगरसेवक अनुपस्थित राहिला, त्यांचं नाव सरिता म्हस्के होतं आणि त्या का उपस्थित राहिल्या, त्या शिंदेच्या गटात प्रवेश करतात अशा बातम्या येऊ लागल्या। मात्र पहाटे आज जे ते ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या घरी त्या उपस्थित होत्या आणि मिलिंद नार्वेकरांनी याबाबत जे ती माहिती दिली आहे सगळ्या की ठाकरे गटाच्या सरिता म्हस्के या आमच्या संपर्कात आहे असं। मात्र त्यांनी काल गटस्थापनेच्या वेळी त्या का अनुपस्थित राहिल्या किंवा त्या बैठकीलाही का येऊ नाही शकल्या असे काही प्रश्न आहेत, ते जे ते अनुत्तरित आहेत। त्यामुळे नेमकं सरिता म्हस्के या संदर्भात काही बोलतात, ठाकरे गट त्या संदर्भात या संदर्भात काही भूमिका असते का, काही पत्रकार परिषद घेत आहेत का? कारण या सगळ्या संदर्भात दिलीप लांडे यांचं नाव पुढे येत आहे। दिलीप लांडे यांनी जे ते यांना शिंदेसोबत राहण्याची विनंती केली होती, त्यामुळे दिलीप मामा लांडे यांच्यावरती यांनी काही दबाव आणला होता। या सगळे प्रश्न आहेत ते आता पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे सरिता म्हस्के सध्या त्या ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत आणि आज त्या गटस्थापनेचं जे काल सगळे ठाकरेचे नगरसेवक गेले होते त्या ठिकाणी आज कोकण भवन या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। महेंद्र, मात्र मिलिंद नार्वेकरांनी या भेटी संदर्भात नेमका काय तपशील समोर दिलाय? सध्या तरी ठाकरे गटाच्या सरिता म्हस्के आमच्या संपर्कात आहेत, आमच्या बरोबरच आहेत, त्या सुद्धा गेल्या नाही आहेत। त्यांनी जे आहे ते सरिता म्हस्के यांच्याशी संपर्क केला, मात्र या संदर्भात काही सविस्तर गोष्टी आहेत त्या क्लिअर करणार आहेत। त्यामुळे पत्रकार परिषदही होण्याची शक्यता आहे आणि आपण या गोष्टीवरती आज लक्ष ठेवून जाणार आहोत। त्यामुळे सरिता म्हस्केंची नेमकी भूमिका आहे, ठाकरे गटाची काय भूमिका आहे हे पाहणं सध्या महत्वाचं असणार आहे। आज सरिता म्हस्के या संदर्भात काही बोलतात का तेही पाहणं महत्वाचं असणार आहे। निश्चित महेंद्र, तुम्ही असेच जोडलेले राहा, आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय।